अर्जुन कोणीतरी आपल्यावर खूपच रागवलंय रे. त्याला आपल्याशी बोलायचंच नाही असं दिसतंय बरं का. नाही नाही, पण आपण काहीतरी केलं पाहिजे. अरे नाही नाही, नको नको नको. त्याला आता आपलं बोलणं खोटं वाटतंय. त्याला त्याच्या माबापांवर विश्वास नाही मानल्यानंतर आपण तरी काय करणार ना, नाही का? बरोबर आहे, बरोबर आहे. नाही पण अर्जुन, याला काय अर्थ आहे? अरे ते सगळं खोटं होतं आणि तिने असा खोटा व्हिडिओ बघितलाय मा बाबांचा आणि तरी पण एवढा रागवलाय तो आपल्यावर. काय अर्थ आहे खरंच याला? नाहीतर काय, म्हणजे त्याला आपण खोटारडे वाटायला लागलोय. आता काय करणार आपण ते? जाऊ दे जाऊ दे. आणि त्यांनी ठरवलंय ना त्याला आपल्याशी बोलायचं नाही, मग आपण तरी काय करणार आता? जाऊ दे जाऊ दे, आपण पण नको बोलायला. मग जाऊ दे, नको बोलायला पण नको आणि आपण थांबूया पण नको इथे. जाऊया आपण. हा चला चला. खरं सांग, घाबरला होतास का नाही तू? मी काय घाबरलो नाही. हो का? आता खरं सांग बरं, घाबरला होतास की नाही? मा अगं थोडं थोडं घाबरलो ग. काय अमोल बाळा, असं कुठल्या पण गोष्टीवर विश्वास ठेवून माबाबांवर रागवतात का? सॉरी मा बाबा, मी तो व्हिडिओ बघितला, मला खरंच वाटलं. पण आता मला दिप्या मामांनी सगळे समजवले. अमोल, आता आम्ही दोघ जण कायम एकत्र राहणार आहोत. आणि अमोल, आता आपण दोघांनी बाबाला कधीच सोडायचं नाही, आयुष्यभरासाठी. आता आहे ना, आपल्याला कोणच वेगळं करू शकत नाही, कोणच. यस, थँक्यू मा बाबा. अरे थँक्यू तू कशाला म्हणतोय? थँक्यू मी म्हणलं पाहिजे तुम्हाला. बाळा, एकत्र आल्यानंतर कळलं रे, म्हणजे तुझ्यासाठी किंवा अजून कोणासाठी एकत्र येण्यापेक्षा आम्हालाच एकमेकांची किती गरज आहे. हो अमोल, बाळा तू नसतास ना तर कदाचित आम्ही दोघ जण परत भेटलोही नसतो. आणि अमोल, आता तुझ्या पुढे काही मोठं नाही रे. तू खुश तर आम्ही खुश. आणि आता इथून पुढं नको त्या शंका मनात आणायच्या नाही अजिबात. काय? हो मा बाबा, सॉरी. अरे सॉरी राहू दे. बरं आता चला, उशीर झालाय, रात्र झाली, झोपायचंय. चला कपडे बदला. बाबा, मी पहिलं मोठे बाबांना आणि मोठी मला भेटून येतो. बापू आणि आजोबांबरोबर खेळतो. बरं, मग वाट कसली बघतोय? जा लवकर. हो जाता. ए थांब 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 थांब. अमोल बाळा, मला एक सांग. काय काय बाबा? तू आज दिवसभर आमच्या बरोबर दवाखान्यात होतास, बरोबर? मग तुला व्हिडिओ दाखवला कुणी? बाबांना खेळायला जायचंय. अमोल, बाबा काय विचारतोय? उत्तर दे. कुणी दाखवला व्हिडिओ? मा बाबा, मला दवाखान्यामध्ये एका वाटबाई काकांनी व्हिडिओ दाखवला. जा बाळा तू खेळायला. हो. अजून किती दिवस हे असं डोक्यावर उभं राहून डोकं शांत ठेवावं लागणार आहे काय माहिती. आज त्या आमल्याला भडकावून तर आलो, ते पोरग आईबापाच्या ऐकण्यातले. त्या प्यारच्या एका मिनिटात त्याला समजावत्या. नाही नाही नाही, त्याआधी मला काहीतरी मोठा गेम करावा लागणार आहे. वॉर्ड बॉय? कोणी वॉर्ड बॉय आपला व्हिडिओ आम्हाला का दाखवत असेल? तेच कळायला मार्ग नाही. आपले संकल्प. हा, एक मिनिट. काय? मी तुला आधी पण म्हणलं होतं, मी वॉर्डबॉयच्या कपड्यात संकल्पला बघितला होता त्या दवाखान्यात, तिथंच. अर्जुनाने तू काय बोलतोयस? आपले माझी नजर धोका खाणार नाही. आपले तोच हे सगळं घडवून आणत असेल तर? नाही नाही अर्जुन, असं असेल तर खूप भयानक आहे. आणि एक मिनिट, संकल्प नेमका मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे की नाही याची चौकशी करणार होतास ना तू, त्याचं काय झालं? मी चिंचुकेला सगळं सांगितलंय, सगळी माहिती काढायला सांगितली. मी चिंचुकेला हे पण सांगितलंय की ह्या दवाखान्यात जी नवीन वॉर्डबॉयची भरती झाली ना, त्या सगळ्यांची लिस्ट मला दे, माहिती मिळेल आपल्याला. अर्जुन, याचा लवकरात लवकर छडा लाव. तो जर संकल्प असेल तर आपल्या माघारी तो अमोलला भेटतोय हे कळतंय का तुला? तू नको काळजी करू.
ह्या वेळ जर तो संकल्प असेल ना तर त्याचा शेवट नक्की आहे. हॅलो. हॅलो, माणिक गुले ना? हा बोलतोय. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटायला तुमच्या घरचे आलेत. कोण आले जरा सांगू शकता का? नाही माहित, पण तुमच्यासाठी थांबलेत ते बराच वेळ. तुम्ही प्लीज लवकर या. बरं बरं ठीक आहे, मी आलो. गेम एवढ्या रंगाला आलेला असताना आता कोण आले ह्या माणिकच्या घरचे तर कडमडायला? नाही 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 नाही, एवढ्या सहजासहजी नाही. ह्या प्यारजाची बर्बादी बघितल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही. माझा मार्ग ठरलेला आहे आणि त्यात जर कुणी आडवा आला ना तर त्याच्या नरड्यावर पाय देऊन मी पुढे जाणार. बघूया कोण आलंय ह्या माणिकला शोधायला. अर्जुन, हे बघ, तुला जे काही करायचं ते लवकरात लवकर कर. मला खूप टेन्शन येते आता. आपे टेन्शन घेऊ नको. मी चिंचुकेला सांगितलंय तो कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा नाही करणार. मग त्यांना फोन कर ना, त्यांना विचार काय झालंय. मी करतो फोन, करतो. थांब जरा. अरे तू लगेच फोन कर म्हणते मी. आपे, तू इथं अर्जुन. बस, मी करतो फोन. बस 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 बस, मी करतो. बस. हॅलो. हॅलो चिंचुके, कुठे आहे तू? अहो एक काम आहे म्हणून बाहेर आलो होतो. तुम्ही बोला बोला. बरं ऐक ना, अमोल ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता तिथं नवीन भरती झालेल्या वॉर्ड बॉयची तुला मी लिस्ट पाठवली होती. त्या सगळ्यांची माहिती काढायला लावली होती. त्याचं काय झालं? अहो मी त्याच कामासाठी आलोय. चिंचुके, आतापर्यंत काय केलं रे मग? अहो साहेब, सगळ्यांची चौकशी करून झाली आहे. सगळ्यांशी भेटून बोललोय पण एक वॉर्ड बॉय त्याचं फोनवर पण बोलणं होईना आणि गाठ पण पडत नाही. अहो, त्यासाठीच आलोय इकडे मी. मग आत्ता काय करणार आहे तू? साहेब, तो आत्ता मला भेटायला येतोय. तो जर संकल्प असेल तर कळलंच आपल्याला. नाहीतर साहेब आपलं गणित गणतंय बरं का कुठेतरी. मग बरं ठीक आहे, जे काय करशील जपून, हां, आणि मला कळवत राहा. हा साहेब, मी ठेवतो. हो मॅडम, कवा येणार आहे माणिक गुले? अहो तुमचे पाहुणेत ना ते, फोन करून बघा एकदा तुम्हीच. हो हो. यो तर चिंचुक्या आहे. चिंचुक्या, तू जर गारुडी असशील ना तर मी बी जातीवंत नाग आहे, नाग. एवढ्या सहजासहजी गावाला असं वाटलं का तुला? पण ह्याला जर कळलं ना की माणिक घुले म्हणजेच संकल्प ढोबळे, तर ह्यो तिथनंच माझी स्टेशनपर्यंत वरात काढायची सोय करत. नाही नाही संकल्पराव, काहीतरी केलं पाहिजे. काय करतेस तू? आलास तू बाळा? अरे मी काय करणार आता, दिवाळी म्हटल्यानंतर ना एका पाठोपाठ एक सण येतात ना, मग त्याचीच तयारी करत होते. या दिवाळीतला प्रत्येक दिवस आपण असा भारी एन्जॉय करायचा या ठिकाणी. याच मोठी बाबा. बाळा, तुम्ही दवाखान्यात गेला होतात ना? काय सांगितलं डॉक्टरांनी तुम्हाला? अगं काहीच नाही मोठी मा, डॉक्टर माझ्यावर किमोथेरपी करणार आहे. असं बोलले का डॉक्टर? हो, त्यांनी हे पण सांगितलं की असं स्ट्रॉंग राहायचं बाळा. अमोल, तुला या आजाराची, या उपचारांची भीती नाही का रे वाटत? अगं मोठी मा, त्यात काय घाबरायचं? आता जे होणार ते होणारच आहे ना. अमोल बाळा, पण या आजाराचे उपचार घेताना पण खूप त्रास होतो रे. म्हणजे केमोथेरपी ना. पण हे काय असतं नक्की? डॉक्टरांनी बाकी मला काहीच सांगितलं नाही. अरे जास्त काही नाही बाळा. या आजाराला कारणीभूत असणाऱ्या शरीरातला जो भाग आहे ना, त्याची वाढ थांबवायची किंवा तो भाग कायमचा संपवायचा असेल ना, तर हे उपचार घ्यावे लागतात. बस एवढंच? अमोल बाळा रे, शरीराचा एक भाग वाढण्यापासून थांबवायचा किंवा कायमचा काढून टाकायचा खूप त्रास होणार आहे. पण तू तयार आहेस ना? स्लो अँड स्टडी
ऑलवेज रेडी. अमोल, अरे तू एवढा निवांत कसं काय राहू शकतोस रे बाळा? अगं काहीच नाही मोतीमा, ही असल्या आजारांना घाबरायचं नसतं. अगं मी सिंबा आहे ना, सिंबा. आता जे होईल हे मी सहज सहन करेन. काय झालं मोतीमा? अमोल, तुझ्यातला थोडा धीर मला दे ना बाळा. अरे दिवसभर सतत नको ते विचार असतात माझ्या डोक्यात. अमोल, पण तू असं स्ट्रॉंग राहायचा. हो बाळा, थोडा त्रास होईल हं? पण आपण डगमगायचं नाही. हा मोतीमा, अगं आजारी आहे मी आणि गावतेस तू. मात्र अमोल, तुला ना मानलंच पाहिजे बाबा. मोतीमा, सिंबा घाबरत नसतो, तो उलट दुसऱ्यांना घाबरतो. हा अमोल, आणि तू या आजाराला पण असाच घाबरत होता. बघ, एक दिवस घाबरून ना तू पळून जाईल. तू बरा होशील नक्की. काय मी खरंच बरं होईल? अरे 100% अमोल. आता तुझ्याशी बोलण्याआधी मी पण थोडी घाबरले होते, पण आता मी घाबरणार नाही म्हणजे नाही. यस मोठे बाबा, बघितलं ना, ही आहे माझी मोतीमा. हॅलो. हॅलो, मी मानिक बोलतोय. ते पाहुणे आलेत मला भेटायला, जरा त्यांना फोन देता का? हो देते. काका, फोन आहे तुमचा. हॅलो. बोला, कोण आहेत तुम्ही आणि मला काय भेटायचं तुम्हाला? मानक्या, अरे तुझा मामा बोलतोय. मामा, अरे ओळखलं नाही मामा? कोणता मामा? मी तर नवनाथ मामाला आत्ताच फोनवर बोललोय. येडत काढता का काय? अरे लहानपणी तुझा खळा 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 दूध होता का नाही? अरे तो मामा बोलतोय. अरे कुठे तू ये इकडं. हे बघा, मला माहिती आहे माझे मामा गावाकडे आहेत. उगाच डोकं खाऊ नका तुम्ही. ओळख सांगा, मग भेटायला तुम्ही. अरे बोला की, काय झालं? बोबडी वळली का? अहो, तुमची शाळा चांगलीच माहिती आहे मला. इथं माणूस 12-12 तास काम करून वैतागते आणि तुम्ही असे फोन करून पुन्हा कामावर बोलून घेता ना. अरे तसं नाही, तू मामा बोलतोय मामा. उगा शहाणपणा करू नका. हेडला सांगा मी आता माझ्या कामाच्या टायमालाच कामावर येणार. काय? आणि मला एक सांगा, तुम्ही पगार घेता ना? घेता का नाही? हो. मग हे असले खोटे नाटे फोन करायचे धंदे बंद करा. मामा आहे म्हणा, मामा. ठेवा फोन. हो मॅडम, मानक्याचा फोटो आहे का माझ्या तुमच्याकडं? ते काय माहितीये का, एवढंच होता तेव्हा माझ्याकडे होता. आता इकडे कामाला लागलाय, कळलं. मग म्हणलं बघाव तिची तब्येत बिब्येत कशी. फोटोत बघून कळलं केवढा झालाय आणि कसा झालाय. म्हणजे टामटुमीत आहे का नाही कळेल की मला. अहो, फोटोतून कळतं का काका? तुम्ही असं करा, सकाळी त्यांची कामाची वेळ आहे तेव्हा या. अहो तसं नाही, जी फॉर्मवर छोटूसा फोटो असतो का नाही, त्याच्यावर असू द्या, असू द्या. शेवटी मी त्याचा मामा आहे. येतो की उद्या. अमोल, ए बाळोबा चला. हो माला. काय बाबा, काय टिका करते? इकडे काय मग? काय चाललंय? अमोल, बाबाच्या नादाला लागून आगाऊपणा करू नकोस. चल बस इकडे. तू आधी मग उठणं लावायचं. आधी मी येऊन बसलोय, मला उठणं लावायचं. एक मिनिट. नाही, मला लावायचंय. मला लावायचंय. अमोल, एक मिनिट. मी त्याला पहिल्यांदा लावणार आहे.
छान वाटतं या दिवाळीला. हो छान वाटतंय का तुला? मागच्या वर्षीपर्यंत तर म्हणत होता मा मला हे लावू नको, मला टोचतंय. मा अगं तिकडे आपण दोघंच असायचो ना, आणि इकडे बघ आपण सगळे आहेत. आपलं घर आहे, आपण आहेत. आणि हो मा, घर आहे तरच दिवाळी आहे, हो ना? एकदम बरोबर. घर आहे तरच दिवाळी. म्हणून तर बाबा मला खूप भारी वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही दोघं माझ्या सोबत आहात. अमोल, आम्ही दोघं फक्त तुझ्यामुळे एकत्र आहोत. खरे आपे तुला सांगू का, मला लय भारी वाटतंय. म्हणजे असं वाटतं की पहिली दिवाळी आहे माझ्या आयुष्यातली. आज गाव नंतरची पहिलीच दिवाळी ना. मी खरंच लय खुश आहे. बरं चला आवरा आता पटापट. मा अगं आज तर सुट्टी आहे ना. हो पण आज लक्ष्मीपूजन पण आहे ना. लक्ष्मीपूजन करायचं आणि हे फराळ हाणायचा मजबूत. हा पण मा अगं लक्ष्मी पूजा का करतात? या तुमच्या पोराचा अजून एक प्रश्न तयार आहे, द्या उत्तर. अमोल, लक्ष्मीपूजन म्हणजे धन दौलत घरातला आनंद साजरा करण्याचा दिवस. प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामाई वनवास भोगून अयोध्येत परत आले होते, तो हा दिवस. तो आपण दिवाळी म्हणून साजरा करतो आणि सोबतच लक्ष्मीची पूजा पण करतो. हा म्हणजे लक्ष्मी माता हीच सीतामाई ना मा? हो सगळी आदिशक्तीचीच रूप आहेत बाळा. आणि तुला माहितीये का, लक्ष्मीपूजन करायचं ते लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी. अजून एक गोष्ट आहे, आजच्या दिवशी लक्ष्मी त्याच घरात जाते ज्या घरात स्वच्छता असते. म्हणूनच आपण लक्ष्मीच्या रूपात केरसुनीची सुद्धा पूजा करतो. आपे एवढं सगळं तर मला पण माहित नव्हतं का. अमोल, तुझ्या बाबाला सांग, देवापुढे फक्त हात जोडले म्हणजे पूजा होत नसते. आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण आहे. हा बाबा, प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारणच असतं. ओय, आता अमोल, म्हणूनच आपल्या घरात ज्या ज्या गोष्टींमुळे सुख समृद्धी येते ना, त्या सगळ्या गोष्टींची आज पूजा करायची असते बाळा. यस मा, पण आजची पूजा थोडी वेगळी होणार. बापरे, वेगळी म्हणजे काय करणार आहेस तू? मा अगं सांगतो ना, पहिला आधी तुम्ही तुमची तयारी करा, मी माझी तयारी करतो. हो तयारी करतो आम्ही आमची, पण आधी आंघोळ घालावी लागेल ना तुला. तू पुढे हो, मी येते मागून. ओके मा, मी पुढे जातो. सावकाश. काय रे? आपे थँक्यू. हे दिवस आयुष्यात परत येतील असं नव्हतं वाटलं मला कधीच. हे दिवस आपणच आणलेत ना. आपे आता मला फक्त अमोल बरा झालेला पाहिजे. होईल तो बर, मला 100% खात्री. आणि माझा नियतीवर पूर्ण विश्वास. आणि माझा आपल्या कष्टामुळे. आपे आई बाप म्हणून आपण आकाश पातळ एक करू, पण अमोलला बरं करूनच दाखवू. आणि ऐक, आपल्या कामाचं कसं काय करायचं त्याबद्दल पण चर्चा करायला लागणार आहे आपल्याला. हो, लक्ष्मीपूजन होऊ देत, मग आपण ठरवूया काय करायचं ते. चिंचुके भाऊची आज माहिती देणार आहेत ना. माहिती काढेल. ऐक ना, मी काय म्हणतो, आता दिवसभर गप्पाच मारत बसायच्या का उठणं पण लावणार? अर्जुन काय रे? लाव ना पटकन. नमस्कार हो सिस्टर. माणिक गुले कधीपर्यंत येतील? येतील आता ते, त्यांची कामाची वेळ झाली, थोडा वेळ थांबा. बर. हे बघ,
तो म्हणन मी हवालदार आहे, पोलीस आहे, पण घाबरायचं नाही. तुम्ही मला अगोदर सांगायला तर पोलीस असणार म्हणून. तूच म्हणला की पैसे द्या, पाहिजे ते काम करतो. जाऊ दे, ठरल्यापेक्षा डबल पैसे देतो. जा बोल. अहो पण ते काय वाघ आहे का घाबरायला? जे ठरले तेवढंच बोलायचं. काम झालं की तुझे पैसे देतो, तू तुझ्या मार्गानं, मी माझ्या मार्गानं. त्यांनी मला पकडलं तर? कसा पकडेल? जरा असं कॉन्फिडन्सली बोल की. आणि जर पकडलंस ना तर जा पळू. लय अवघडच काम दिसतंय राव. काम अवघड आहे म्हणूनच पैसे देतो ना एवढे मोठे. सोपा असेल कशाला दिले असते? पैसे पाहिजेत ना? होय होय पाहिजेत ना? होय. जा मग असं छाती काढून बोल, घाबरू नको.